आज आपण रिस्पिरेटरी सिस्टीम कोणती बेटा रिस्पिरेटरी सिस्टीम कोणती सिस्टीम रिस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय तर रिस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था कोणती संस्था श्वसन संस्था लक्षात द्या रिस्पायर म्हणजे काय तर आपल्याला एखादा काय करणे जसं आपण काय म्हणतो अरे रिस्पायर केलं मला म्हणजे प्रफुल्लित केलं काय केलं प्रफुल्लित केलं मला एका पॉवर दिली एखाद्याने असं होतं ना पण तसा या ठिकाणी अर्थ होत नाही तर रिस्पायर म्हणजे शोषण काय बघा रिस्पायर म्हणजे काय शोषण करणे मग शोषण कशाला म्हणायचं एक तर इनहेल करणे आणि दुसरं एक्झेल करणे इनहेल म्हणजे आतमध्ये करणे आतमध्ये काय घेणे एअर करणे काय करणे आतमध्ये एअर करणे वाया नोज आणि इनहेल करणे म्हणजे काय कार्बन डायऑक्साइड रिलीज करणे वाया नोज ओके बट वी विल टुडे वी विल लर्न in detail with the help of diagram look at this विद्यार्थ्यांनो तर आपण आज या ठिकाणी काय पाहणार रिस्पिरेटरी सिस्टीम तर बघा इकडे हे काय आहे तर लक्ष द्या विद्यार्थ्यांनो हे आहे काय हे आहे ह्युमन बॉडी आणि ह्युमन बॉडी मध्ये कोण आहे त्याला आपण म्हणतो रिस्पिरेटरी सिस्टीम काय म्हणतो आपण रिस्पिरेटरी सिस्टीम कोणती सिस्टीम रिस्पिरेटरी सिस्टीम तर बघा या ठिकाणी कोण आहे ह्युमन बॉडी आहे आणि ह्युमन बॉडी मध्ये सर्वात बेसिक कोण आहे सुरुवातीचा पॉइंट आहे नोज नोज म्हणजे काय नाक परत याला आपण नसल कॅव्हिटी म्हणतो त्याला आपण नसल कॅव्हिटी म्हणजे नाकपुडी आहे काय बेटा नाकपुडी तर नाकपुड्यामधून काय एंटर होते तर एअर होते काय होते एअर मग एअर मध्ये काय असतं कंटेन्स मला माहिती आहे एअर मध्ये कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्सिजन असतात काय असतात कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन आणि नायट्रोजन अशा डिफरंट टाइप्स ऑफ gases are present in our ear with dust particle also there okay but we inhale in our nose काय तर आपल्या नाकामध्ये आपण काय ऑब्झर्व करतो नसल कॅव्हिटीमध्ये तर आपण ऑक्सिजन घेतो काय बोला ऑक्सिजन काय घेतो ऑक्सिजन घेत असतो काय असतो ऑक्सिजन घेत असतो ओके आणि बाहेर काय सोडतो आपण एक्झेल काय करतो आपण तर कार्बन डायऑक्साइड काय करतो कार्बन डायऑक्साइड तर बघा इथून हे आहे आपला जसं आपण काल डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय बघितलं होतं वोकल कॅव्हिटी टू एनस पॉइंट पर्यंतचा तो कोण आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम तसंच या ठिकाणी देखील नोज पासून ते लंग्स पर्यंत कुठपर्यंत नोज ते लंग्स पर्यंतचा जो काही सिस्टीम आहे त्याला आपण रेस्पिरेटरी सिस्टीम असं म्हणतो बघा हे आहे काय बघा याला म्हणतो आपण वाइंड पॉइंट काय म्हणतो आपण विंड पॉइंट किंवा वाइंड पॉइंट डिपेंड ऑन युअर प्रोनाउन्सिएशन ओके तर हे आहे बघा वाइंड काय म्हणते का इथून ज्यावेळेस आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो त्यावेळेस हे ऑक्सिजन फक्त प्युअर ऑक्सिजन असते का नाही त्यासोबत डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस सुद्धा असतात जसं की नायट्रोजन असेल जसं की डस्ट पार्टिकल असेल परंतु ज्यावेळेस डस्ट पार्टिकल्स आपण एअरच्या माध्यमातून नाकामध्ये इनहेल करत असतो त्यावेळेस काय होत असतं तर ते आपल्या नाकामध्ये हेअर्स असतात काय असतात हेअर्स जे की त्या हेअर्समुळे नाकातील नसल एअर ते नाकातील हेअर्स ला काय होत असते डस्ट पार्टिकल चिकटतात जसे की म्युकसमुळे त्याच्यामुळे म्युकसमुळे आणि म्युकस असल्यामुळे डस्ट पार्टिकल्स त्याला चिटकून बसतात आणि आपल्याला एअर जे आहे बाहेरून इनहेल होणारं एअर हे काय होते आपल्या नाकामध्ये जाऊन आपल्या हेअर्सला नोज हेअर्सला चिटकून बसते आणि त्यामुळे एअर फिल्टर होते आणि त्यानंतर शुद्ध ऑक्सिजन हा काय होतो
आपल्या वाईन पाईपच्या माध्यमातून ते ट्रॅकिया पण येते. कुठे येतात? ट्रॅकिया. तर हा कोण आहे? हे जे ब्रँचेस असतात तुम्हाला वाईन पाईपला कनेक्ट केलेलं कोण आहे? ट्रॅकिया आहे. काय आहे? ट्रॅकिया. काय आहे? ट्रॅकिया. आणि ट्रॅकियाच्या नंतर त्या बाजूला दिलेले जे ब्रँचेस आहेत त्याला आपण ब्रॉन्कीज म्हणतो. त्याला आपण ब्रॉन्कीज. काय म्हणतो आपण? ब्रॉन्कीज. ब्रॉन्कीज. ओके. आणि ब्रॉन्कीजच्या बाजूला लक्ष द्यावं लागते. एक बघा, हे आहे नोज, हे आहे नसल कॅव्हिटी. नसल कॅव्हिटी कोण आहे? हेअर्स आहे. हेअरचे काम काय आहे? डस्ट पार्टिकलला पकडून ठेवली, म्युकस तयार करणे. त्यानंतर बाहेर काय टाकतो आपण? कार्बन डायऑक्साइड. आता ते काय घेतो? ऑक्सिजन घेतो. कुठून घेतो? एअरमधून घेतो. कशाच्या माध्यमातून? वाईन पाईपच्या माध्यमातून. कशामधून? वाईन पाईपच्या माध्यमातून. कशाच्या? वाईन पाईपच्या माध्यमातून येतो. कुठे जातो? तर तो ट्रॅकिया येतो. तर ट्रॅकिया म्हणजे काय? जसं की आपण टाकीमध्ये आपल्या घरावरती किंवा आपल्या छतावरती काय करतो? एक टाकी ठेवतो. काय करतो? टाकी. आणि त्या टाकीच्या माध्यमातून काय करतो? आपण आपल्या खाली घराकडे एक मोठासा पाईप बसवतो आणि पाईप बसून त्याच्यात दोन ब्रँचेस बनवतो. एक एका भावाला आणि एक दुसऱ्या भावाला, म्हणजे एका टाकीचं दोन भावाला आपण पाणी प्रोव्हाइड करतो. त्याच पद्धतीनं त्यानुसारच या ठिकाणी वाईन पाईपला जोडलेलं हे कोण आहे? ट्रॅकिया आहे. आणि ट्रॅकिया हे दोन असतात, एक राईट साइड आणि एक लेफ्ट साइड. म्हणजे इकडला लंग्स हे कोण आहे का? लंग्स. याला म्हणतो आपण लंग्स. लंग्स म्हणजे काय? तर फुफ्फुस आहे. आणि फुफ्फुसाच्या आतमध्ये कोण आहे? ते ट्रॅकिया. ट्रॅकिया त्याच्यानंतर ब्रॉन्कीज. आणि ब्रॉन्कीजला जे काही ब्रँचेस आहेत आणि ब्रँचेसच्या एंड पॉइंटला हे काय दिलेले आहेत त्याला आपण ब्रॉन्क्युलस म्हणतो. काय म्हणतो आपण? ब्रॉन्क्युलस. हे जे छोटे छोट्या ब्रँचेस आहेत, मायक्रो जे ब्रँचेस आहेत शेवटला, तर त्याला आपण काय म्हणतो? ब्रॉन्क्युलस. काय म्हणतो? ब्रॉन्क्युलस. काय म्हणतो आपण? ब्रॉन्क्युलस. आणि जे प्रत्येक ब्रॉन्क्युलसच्या शेवटी टोकाला जो बॉल सारखा, जे बलून सारखा भाग आहे त्याला आपण काय म्हणत असतो? ऑलव्हेली म्हणतो. काय म्हणतो आपण? जे की बलून सारखं असते. कसं असतं का? बलून सारखं, जसे की फुग्यासारखं असते. आणि ते शेवटला असते. ज्यावेळेस आपण त्याला इनहेल करतो, कोणाला? एअरला इनहेल करतो, त्यावेळेस आपल्या ब्रॉन्क्युलसच्या माध्यमातून ते ऑव्हेलीमध्ये, कशामध्ये? ऑव्हेलीमध्ये एअर जमा होते आणि त्या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस